स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरलेली भेंडी कशी करायची ते दाखवते। त्यासाठी बघा लागणारं साहित्य आहे, 1 वाटी शेंगदाणे मी भाजून कूट करून घेतले मिक्सरला आणि थोडं जाडसर ठेवा, हे बघा जाळे। चण्याचं पीठ घेतलंय भाजून, कोथिंबीर, जिरे लसूण वाटून घेतलेले आहेत मिक्सरला, चवीनुसार मीठ। हे बघा भेंडी कशी कापायची मी तुम्हाला दाखवते। हे बघा एक बाजू, ही एक बाजू काढा आणि अशी आतून चिरायची। हे बघा आपण आता मसाला बनवून घेऊ। हे पहा, हे शेंगदाण्याचं कूट, हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, 2 चमचे घ्यायचं, तुमच्या आवडीनुसार घ्या, 2-3, मी 2 चमचे घेतले। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण जिऱ्याची पेस्ट, हळद घेतोय आपण 1 छोटा चमचा हळद, गरम मसाला छोटा चमचा, धने पावडर छोटा चमचा, मिरची पावडर 2 चमचे मिरची पावडर घेतोय आणि थोडं तेल टाकूया। थोडं तेल टाकायचं आहे बघा मिक्स करायला, जास्त नाही, थोडं नॉर्मल। हे बघा आपण आता मसाला भरायला घेतोय, असं व्यवस्थित असं दाबून भराय बघा। हे बघा भेंडी आपली तयार आहे मसाला भरून, आपण आता फ्राय करून घेऊ। हे बघा तेल टाकतोय आपण, छोटा चमचा तेल घेतोय बघा। हे बघा तेल गरम झालेलं आहे, आपण आता भेंडी सोडतोय। हे बघा गॅस स्लो करा, गॅस स्लो ठेवायचा। आता आपण ही भेंडी वाफेवरच शिजवणार आहे, याच्यात पाण्याची अजिबात आवश्यकता नाहीये, फक्त वाफेवर शिजणार आहे। आणि एक महत्वाची टीप म्हणजे कशी आहे बघा, भेंडी ताजी पाहिजे, ताजी असल्यावर आहे ना फक्त 5 मिनिटात शिजते। तुम्हाला मुलांना डब्याला द्यायला छान आहे भाजी। तुम्ही रात्री अशी भरून ठेवू शकता फ्रीज मध्ये आणि सकाळी उठल्यावर 5 मिनिटात फ्राय होणार। हे बघा भेंडी भरून झालेली, ठेवून झाली आणि थोडा आपला मसाला उरला होता ना, तो असा मी वरती टाकतोय बघा, थोडा थोडा, जास्त नाही टाकायचा, थोडा टाकते आणि आपण आता 5 मिनिटं झाकून ठेवू। हे बघा आपले 5 मिनिटं झालेले आहे। आता आपण काय करतोय, 1 टोमॅटो चिरला आहे बारीक, त्याला वरती टाकतोय बघा, असं छान चव येते याच्याने। पुन्हा आपण 5 मिनिटं झाकून ठेवू।
हे बघा आपली भेंडी शिजत आली आहे। झाकण काढून झाल्यानंतर आपण 5-10 मिनिटं असं खरपूस तिला शिजून घ्या। हे बघा छानपैकी शिजत आली भेंडी। हे पहा, हे बघा चण्याचं पीठ वापरले मी, त्याच्या ऐवजी तुम्ही पांढरी तीळही वापरू शकता, त्याच्यानेही छान होतोय। हे बघा मस्त झाली भाजी आपली। आता वरून थोडी कोथिंबीर टाकतोय। तुम्ही अशी भेंडी नक्की करून बघा। कशी झाली भेंडी मला कमेंट मध्ये सांगा।